मथुरा, श्रीकृष्णाची भूमी. श्रीकृष्ण ज्याने आपल्या एका बोटावर गोवर्धन पर्वत उचलला, सर्वांना आपल्याला माहिती आहे की गोमातेच्या विषयी अतिशय प्रेम असलेला हा आपला श्रीकृष्ण. आणि याच गोमातेच्या रक्षणासाठी, या गोमातेची कत्तल होऊ नये म्हणून फरसावाले बाबा या गोरक्षकाची हत्या झाली. त्याच मथुरेमध्ये ही जी सिस्टीम आहे ना, ही सिस्टीमच भ्रष्ट झालेली आहे. या बाबतीत एक फरसेवाले बाबा या उदाहरणावरनं मी बोलत नाहीये. एकंदरीतच पाहता या गोतस्करीमध्ये ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे ती लोक प्रचंड अमानुषपणे या गोरक्षकांच्या बाबतीत वागतायत. मथुरेची घटना अजून ताजी आहे व जखम. अर्थात या अशा जखमा कधी सुकत नसतात. मनामध्ये जर खरं हिंदुत्व असेल आणि तुमच्या रक्ताच्या थेंबा थेंबात जर धर्मनिष्ठा असेल तर या जखमा तशाच फळफळत राहतात. या फरसावाले बाबा यांचं प्रकरण अजून निघतंय. तोच बालासोर या ठिकाणी 30 मार्च 2026 म्हणजे कालच चक्क गोतस्करांच्या कंटेनर, मोठा ट्रक ज्याच्यामधून या गोवंश याची तस्करी होत होती, त्याला नाक्या नाक्यावरून पास मिळाला पाहिजे, योग्यरित्या तो ट्रक त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचला पाहिजे म्हणून चक्क सिस्टीमची जीप, वर्दीवाल्यांची जीप त्याला एस्कॉर्ट करताना आढळली. गोष्ट लाजिरवाणी वाटते ना. प्रचंड संतापजनक वाटतं हे सगळं. तरी सुद्धा प्रशासन काही करत नाही या लोकांना. कसला आलाय गोहत्या बंदीचा कायदा फक्त कागदावर? कसला आलाय जय गोमाता याचा जयघोष करायचा आणि हिंदवी आपल्या स्वराज्य जे मिळालं आहे छत्रपती शिवरायांच्या कृपेने त्याचे भगवे छेडे, सगळे झेंडे फडकवायचे बंगल्यावर. याला काही अर्थ आहे मग? काहीही अर्थ नाही. आज 2 गोरक्षक, त्यापैकी एक जण गेला, त्या गोमातेला वाचवता वाचवता तो देवाघरी गेला, आणि दुसरा जीवन आणि मृत्यूशी झुंज देतोय दवाखान्यामध्ये, ICU मध्ये. काय चूक आहे त्यांची? निरपेक्षपणे फक्त गोरक्षक म्हणून काम करत होते. कोणत्याही प्रकारचा त्यांना पगार नव्हता, कोणत्याही प्रकारे त्यांना कुठूनही पैसे मिळत नव्हते. फक्त या गोमातेच्या प्रेमासाठी, फक्त त्या भगव्या त्या ध्वजाच्या प्रेमापोटी, फक्त आपल्या हिंदू धर्मासाठी त्यांनी आपला जीव गमावला. पण तो ट्रक शेवटी अडवला. खेद हा वाटतो की वर्दीतली माणसं सुद्धा त्याला एस्कॉर्ट म्हणून सरकारी जीपमध्ये पुढे पुढे धावतात आणि त्या ट्रकला पास मिळवून देण्यासाठी, म्हणजेच तो ट्रक सही सलामत ठरलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचावा यासाठी मदत करतात. याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती हो आपल्या राज्यात घडणारी, आपल्या या देशात घडणारी? बालासोरची घटना मनाला अतिशय विव्हळून गेलो मी. खूप यातना होत्या हे सगळं ऐकल्यावर, पाहिल्यावर. आज त्या एका गोरक्षकाचं कुटुंब, आज केवढा मोठा आकांत त्या घरात चालू आहे. 30 वर्षाचा युवक आज तो हे जग सोडून गेला. त्या गोमातेच्या रक्षणासाठी त्याने आपला देह बलिदान केला. आणि कसं मारलं गेलं आहे त्याला धडक दिली गेली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरनं 2 वेळा वाहन घातलं. अंगावरून वाहन घालून त्याला पूर्णपणे संपवलं गेलं अमानुषपणे. म्हणजे याला मारून टाकायचंच असा त्या गोतस्करांनी मनामध्ये ठरवूनच केलेला हा मर्डर आहे. आता दुसरा गोरक्षक, तो सुद्धा जन्ममृत्यूची झुंज देतोय. पण हे असंच किती दिवस घडत राहणार हा मोठा प्रश्न
प्रत्येक हिंदूच्या मनात निर्माण झाला पाहिजे आणि त्यांनी या सगळ्यांनी मिळून या सिस्टीमला प्रश्न विचारला पाहिजे. गोहत्याबंदी ही कागदावरच आहे का? या गोमांसाची तस्करी जी होते, जो एक्सपोर्ट होतो, याच्यामध्ये नक्की कोण कोण आहे? काही मंत्रीसुद्धा आहेत का? म्हणजे या काही पांढऱ्या कपड्यांनी फिरणाऱ्या काही मंत्र्यांच्या पांढऱ्या कपड्यावर पण हे जय गोमाता म्हणता म्हणता त्या गोमातेच्या रक्ताचे डाग आहेत का? याच्यासुद्धा खोलात जाण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण काही बातम्या अशा येत आहेत, काही उच्चभ्रू लोक या गोमातेचं मांस एक्सपोर्ट करण्याच्या बिझनेसमध्ये कुठे ना कुठे सामील आहेत असंही आढळून येतं आहे. म्हणजे फक्त हा मुस्लिम धर्मीयच या गोतस्करीमध्ये आहेत असं काही नाही. या वाक्याला सपोर्ट मिळतोय अशा काही घटना घडत आहेत. दुसरी एक घटना बिजनौर. मी हजारदा म्हणतो की जिहादी प्रवृत्ती ज्या ठिकाणी सापडेल त्या ठिकाणी ती ठेचता आली पाहिजे, कायदे कडक बनले पाहिजेत. मायग्रेटेड पीपल, आता एखाद्या देशामध्ये काही गोष्टींनी अराजक माजलं की आपल्या भारताच्या सीमा आइये ये घर अपना ही है धर्मशाळेसारख्या उघडल्या जातात. हे बंद झालं पाहिजे. काही गुप्त मार्गाने डायरेक्ट सीमेच्या पलीकडून आपल्या सीमेच्या आतमध्ये एका बंगल्यापर्यंत भुयारं बांधली जातात. अहो, साधं गॅसची कनेक्टिव्हिटी देताना 3 फुटी खड्डा खणताना त्या ड्रिलरचा इतका मोठा आवाज होतो. तुम्ही विचार करा, त्या सीमेच्या पलीकडून सीमेच्या आतपर्यंत एका बंगल्यामध्ये ते जर भुयार बनून उघडत असेल आणि तिथून जर शेकडो बांगलादेशी नागरिक भारतामध्ये आले असतील तर हे भुयार बनेपर्यंत काय कोण झोपलं होतं? म्हणजेच कुठेतरी लोकली पाठिंबा मिळाल्याशिवाय, कुठेतरी प्रशासनातल्या लोकांनी भ्रष्टाचार केल्याशिवाय अशा घटना घडतच नसतात, हे सिद्धच होते ना. बिजनौरला एक 2-3 पकडलं गेलं आहे. का पकडलं आहे? पनवेलमध्ये एक कार जाळली गेली आणि त्याचीच पुनरावृत्ती बिजनौरला झाली. हिंदू लोकांच्या कार जाळा आणि 15,000 रुपये मिळवा. पूर्वी लहानपणी आम्ही ऐकायचो, देवीचा रोगी कळवा आणि 1,000 रुपये मिळवा. तसं या जिहादींकडं हे टेबल असतं, जैन की लड़की पटाओ और 3 लाख कमाओ, हिंदू की कोई भी लड़की पटाओ और 2 लाख पाओ. आता त्यांनी नवीन अजेंडा सुरू केलेला आहे. ज्या ज्या गाडीवरती जय माता दी लिहिलं आहे किंवा स्वामी समर्थ लिहिलं आहे किंवा भगवा ध्वज आहे, जय महाकाल असं लिहिलं आहे, जय श्रीकृष्णा असं लिहिलं आहे, अशा कारला टार्गेट करा असा या जिहादी ग्रुपमध्ये मेसेज जातो. टार्गेट ठरवलं जातं, त्या टार्गेटचा फोटो पाठवला जातो, त्याच्यानंतर ती गाडी जाळली जाते. जळतानाचा फोटो गेला की अकाउंटवर पैसे येतात, कार जलाव 15,000 कमाव. म्हणजे आज हिंदूंवरती किती पद्धतीने हल्ले सुरू आहेत आणि तरीही माझा मुलगा अमेरिकेत आहे, माझी मुलगी जर्मनीत आहे, मला 60,000 पेन्शन मिळते आणि माझी बायको बँकेत आहे, तिला 2 लाख पगार आहे, काही कमतरता नाही. आणि वेळ पडली ना तर आम्ही आपल्या मुलीकडे जाऊ जर्मनीला, काय राहिलं नाही तरी या देशात. अशी वाईट प्रवृत्तीने जगणारी हिंदू कुटुंब पाहिली आणि अगदी बेधडकपणे अशी व्यक्त होताना पाहिली की असं वाटतं की काल जो माझा गोरक्षक मित्र गेला त्याच्या जागी ही असली खानदानं जर ट्रक खाली घातली ना तरी चालतील. वाईट वाटेल तुम्हाला उद्गार ऐकून, परखडपणा ऐकून, पण रक्त इतकं सळसळतं आहे या अशा सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत असताना सुद्धा तुम्ही आम्ही जर झोपूनच राहणार असू तर मग दुसरे काय डायलॉग येणार ओठावर, दुसरं काय बोलू शकतो? मित्रांनो, खूप खूप सावध राहण्याची वेळ आहे. प्रत्येक हिंदू कार होल्डरला कवी प्रवीत शोतर्फे हा नम्र विनंती करतोय, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कार पार्किंग करताय त्या त्या ठिकाणी CCTV नेटवर्क परफेक्ट करा.
कित्येक ठिकाणी बिल्डिंगच्या बाहेर कारच्या रांगा लागलेल्या आहेत आणि का तुमच्या त्या बिल्डिंगचा वॉचमन तो गेटमध्ये असतो. कार रस्त्यावर लागल्यात किंवा सोसायटीच्या मोकळ्या रस्त्यात रांगेने रात्रभर कार आहेत. त्याच्यातला कित्येक कार, समजा एक 20 कार लागल्या असतील दोन्ही बाजूला, त्याच्यातल्या 10 कारच दुसऱ्या दिवशी रस्त्यावर धावतात. 10 कार आठवड्यातनं एकदा दोनदा काढल्या जातात. अशा परिस्थितीत जर त्या एरियाची रेकी केली अशा जिहादी प्रवृत्तीच्या माणसांनी, तर एकामागोमाग एक कारला आग लागणं त्यांना कदापिही अशक्य नाही. आग लावणं, तुम्हाला वाटेल की आग लागली, पण आग लावून जातील रात्रीमध्ये. त्यामुळं CCTVचं जाळं प्रत्येक ठिकाणी खूप परफेक्ट करा. कॉर्पोरेशन किंवा प्रशासनावरच्या त्या CCTVवरती अवलंबून राहू नका, हीच नम्र विनंती करतो. घाबरून जाऊन जय महाकाल लिहिलं आहे, स्वामी समर्थांचा फोटो लावला आहे, तो काढण्याची इतकी नामुष्की स्वतःवर आणू नका. इतका पण घाबरटपणा तुम्ही दाखवू नका. फक्त प्रिकॉशन ज्या घ्यायच्यात त्या आपण नक्की घेऊयात. पण असं एक जाळं सुरू आहे, असं एक षडयंत्र आपल्या या भारत देशात सुरू आहे, असं काही लोकांना पकडल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. टेलिग्राम ॲपद्वारे या जिहादींना एकत्र आणलं जातं आणि अशा पद्धतीचा टास्क दिला जायचा, असंही त्या आरोपींनी कबूल केलं आहे. भांडं कसं फुटलं की काही कार जाळल्यानंतर जे काही ठरलेत 15,000 ते 15,000 रुपये आले नाही अकाउंटला, म्हणून थोडीशी बाचाबाची त्यांची त्या टेलिग्राम ॲपवरच्या कम्युनिकेशनमध्ये झाली आणि ती बाहेरपर्यंत आली. अर्थात ह्या गोष्टी लपून राहणार नाही आहेत, पण या जिहादींचा हा नवीन कन्सेप्ट हा प्रत्येक हिंदूंनी थोडासा मनावर घेतला पाहिजे. मनापासून या बाबतीत आपल्याला काय करता येईल म्हणून सगळ्यांनी एकी दाखवली पाहिजे आणि आपल्या हितचिंतकांच्या, आपल्या जवळपासच्या, आपल्या नातेवाईकांच्या, आपल्या मित्रमंडळींच्या कार या वाचल्या पाहिजेत. या सद्भावनेने याच्यावरती काय इलाज करता येईल याचं मंथन नक्की झालं पाहिजे. कविप्रा विथ शो यूट्यूब चॅनल, सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये हा व्हिडिओ. कोणत्याही पद्धतीने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं हा माझा हेतू कधीच नाही, कधी नसेल आणि नसणार. परंतु जी एखादी गोष्ट समाजामध्ये चुकीची घडते, ज्याच्यामुळं समाजाला काहीतरी अहित होऊ शकतं समाजाचं, त्यामध्ये समाजाला सावध करण्याचं काम करण्यासाठी नेहमीच तत्पर असलेला प्रवी. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रा विथ शो यूट्यूब चॅनल.